नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर सकाळी सकाळी आम्ही आता चाललो आहे आळंदीला आणि किती वाजले? 6:30 झाले। आता पुढे कसं जायचं ते पप्पा सांगतील। सांगा, तू सांगा पुढे कसं जायचं ते सांगा। आम्ही लोणावळा जाणार, लोणावळ्याहून ट्रेन पकडणार डायरेक्ट पुणे स्टेशन आम्ही आळंदी बस पकडणार डायरेक्ट आळंदीला गेल्यावर सगळं दर्शन करणार, दर्शन करून झाल्यानंतर दुसऱ्याची टीसी काढायला जायचं आम्हाला। हां, ते दोन कामं एकत्र करून घेणारे आम्ही। मागच्या वेळेसच जाणार होतो आम्ही, पण काय झालं ती ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा होता ना, त्याच्यामुळं मग जाम गर्दी होती, त्याच्यामुळं मग जातच नाही आलं आम्हाला। मग पप्पा बोलले की नेक्स्ट टाईम जाऊ, म्हणून आता आम्ही चाललो। काय बाई तुझं काय मॅटर आहे? कुत्रा म्हणतोय मला पण यायचं। आम्ही इथं बसची वेट करतोय कधीपासून, पण बस अजून आलीच नाही। आमची बस आलेली आहे। ह्याला पण जायचं वाटतं, सकाळपासून बोंबलतोय। छत्री छत्री थांबा इथे आणि काढा। आता आम्ही आलो लोणावळ्याला, आता आमची ट्रेन आहे। काढा छत्री काढा। हां नाही आहे, पण मग थोडीशी लागेल ना। लोणावळा नाही आवडत असं म्हणून मी अर्ध्या महिन्यामध्ये 3 वेळा लोणावळ्याला येऊन गेली आहे। पावसाला मध्ये आम्ही आळंदीला आलोय, पण आता आम्हाला डोसाच भेटत नाही। पहिलं कारण नको जांभळा बिंबळा नको, डोसा पाहिजे होता, कारण की मी काही खाऊन नाही आले, आता मला भूक लागली, पण इथं भेटत नाही। हां, दुसरं नाही खाऊ शकत आपल्याला खाली जावं लागेल। कुठे नको जाऊ दे, आता पहिले दर्शन करून घेऊ। हां चालेल, चला इंद्रायणीच चला। इंद्रायणी हे पुंडलिकाचं मंदिर आणि ही इंद्रायणी। पहिले खूप पाणी होतं, आता कमी झालंय थोडंसं। हां, इथपर्यंत येतं पाणी। थोडीशी गर्दी कमी दिसते, कारण की आता सगळे गेलेत पंढरपूरच्या, म्हणजे पंढरपूरला जायला निघालेत सगळे म्हणून। धनश्री इंद्रायणीमध्ये हातपाय धुते। आता गंध लावणार आहे आम्ही। येतोय धनश्री गंध लावते आता आळंदीमध्ये। छान लागला तुमचा, बघू द्या। हां दिसतोय। प्रसाद घ्यायचा आहे ना? हां, आणि ते हे पण घ्यायचं आहे, गंधगोळे आणि बुक्का। तर हे आहे श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर। माऊलींनी वयाच्या 16व्या वर्षी
ज्ञानेश्वरीसारखा अमर ग्रंथ लिहिला आणि वयाच्या 21व्या वर्षी त्यांनी संजीवन समाधी घेतली होती. पंढरपूरच्या वारी सोहळ्यामध्ये शेकडो वारकरी सामील होतात आणि विठुरायाच्या दर्शनासाठी वारीत निघतात. पण त्या वारीचा गाभा म्हणजेच आळंदी होय. ओके, हे तुम्ही सांगा, मला आठवत नाही काय. पप्पांच्या मागं मग चालले. हां, जर मागच्या याच्यामध्ये आलो असतो ना आपण, बापरे जाम गर्दी झाली असती. आठवत नाही, मी 4वी-5वीला असेल ना तेव्हा आली होती मी, त्याच्यामुळं मला काय आठवत नाही एवढं. हे एकनाथ महाराजांची समाधी आहे. हां, आता काय झालेलं, शांतीब्रह्म त्यांच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीला एक पिंपळाची मुळी लागलेली, त्यावेळेस त्यांनी ती त्यांच्या स्वप्नातून सांगितलेली, मग त्यांनी ती सोडवली होती. मग ते निवारण केलं. ओके, हे सिद्धेश्वर मंदिर आहे आणि इकडे हे असं आहे. आणि समोर मुक्ताबाईचं मंदिर. आता कुठं जायचं? हे झाड कसलं? याला सवयला प्रदक्षिणा घातलं होतं ना. हां, हो. इथं काय होतं? मध्ये गाथा वाचायचं असेल तर जायचं. आणि ती समाधी आम्ही तिथे गेलेलो, पण ते व्हिडिओ नाही काढू देत ना. मग हां, लाईव्ह दर्शन घेऊन टाका तुम्ही इथून. ज्ञानेश्वर महाराजांनी इथे समाधी घेतली होती या ठिकाणी. आता आमचं दर्शन वगैरे सगळं करून झालेलं आहे. आता आम्ही चाललो एक खायला काहीतरी, आणि आतापर्यंत काहीच खाल्लं नव्हतं. आणि नेमकं आम्ही गाभाऱ्यामध्ये गेलो आणि मला तिथे सिक्युरिटी गार्ड होती ना, तिने मला एक हे दिलं खायला. काय होतं ते? भाकरवडी. मला असं वाटलं माझा उपवास होता आणि तिकडे गाभाऱ्यात जाऊन माझा उपवास सुटला, असं मला एकदम फील झालं. आता मी चाललो आहे खायला. ती भिंत चालवली, ती भिंत पण आहे, ती आम्ही तुम्हाला दाखवतो. चांगदेव महाराजांना असं वाटत होतं की ते खूप जास्त शक्तिशाली आणि बुद्धिशाली आहेत, त्याच्यामुळं त्यांना खूप अहंकार होता त्या गोष्टीचा. आणि त्यांना जेव्हा हे कळालं की आळंदीतले 4 भावंडांची कीर्ती आपल्यापेक्षा महान आहे, तर त्यांना अजून क्रोध आला आणि त्यांना वाटलं की आपण त्यांना आता भेटायला जायला पाहिजे. हातात साप घेऊन व वाघावर बसून आणि खूप मोठी सेना घेऊन ते पोचले आळंदीला. आणि ज्ञानेश्वर महाराज बोलले की आता एवढे महान गुरु येत आहे आपल्या भेटायला, तर आपण त्यांची स्वागत करण्यासाठी आपण जायलाच पाहिजे. तेव्हा मुक्ताबाई बोलल्या की आपल्याकडे तर कोणतं वाहनच नाही आहे, आपण कसं जाणार? तेव्हा ते बोलले की ही जी भिंत आहे आपण बसलेलो, ती आपली माय आहे, ती आपल्याला नेईल. आणि त्यांनी चक्क निर्जीव भिंत चालवली होती. आणि हे बघून चांगदेव महाराजांचा अभिमान तिथल्या तिथे सगळा गळाला. जाम भारी. ज्यांना इतिहास माहिती आहे ना त्यांना हे एकदम इथं आल्यावर एकदम भारी वाटेल. ज्यांना माहीत नाही त्यांना मग त्यांचं नाही माहीत आपल्याला. हा वाला तो सीन होता. निर्जीव भिंत चालवली होती यांनी. ज्यांना माहीत नसेल मी त्यांना एक सीन सांगते. ही तीच जागा आहे जिथे ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीवर मांडे भाजले गेले होते. ज्यांना माहीत नाही मी त्यांच्यासाठी एक शॉर्टमध्ये सांगते. निवृत्तीनाथांना मांडे खाण्यासाठी खूप इच्छा झाली होती, त्याच्यामुळे मग ते मुक्ताबाईंना बोलले की माझ्यासाठी तू मांडे कर आज. पण त्यांच्याकडे खापर नव्हतं, म्हणून मुक्ताबाई पूर्ण गावामध्ये फिरल्या आणि त्यांना एक खापर भेटलं. पण विठोबा शास्त्रींनी ते फोडून टाकलं, असं म्हणून की भिकाऱ्यांना मांड्यांचे कसले डोहाळे रे, असं म्हणून त्यांनी ते खापर फोडून टाकलं. त्यानंतर मुक्ताबाई घरी रडत रडत आल्या आणि हे सगळं
ज्ञानेश्वर महाराजांनी बघितलं. तर ते बघितल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज बोलले की मुक्ताई तू रडू नकोस, तू मांडी बांधायची तयारी कर, मी बघतो काय करायचं ते. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या आत्मशक्तीने पाठीवरच मुक्ताबाईंनी त्यांच्या मांडे भाजले होते. अजूनही खूप सारे किस्से आहेत, जसं की माऊलींच्या भक्तीमध्ये एवढी ताकद होती की त्यांनी मेलेल्या माणसाला जिवंत केलं होतं आणि त्यांच्या हातून ज्ञानेश्वरी लिहिली होती. आणि रेड्याच्या मुखी वेद वदवले होते, निर्जीव भिंत चालवली होती. तसं बघायला गेलं तर खूप आहेत सांगायला. पण मग नंतर आम्ही पटापटा फिरून घेतलं कारण की आम्हाला जायचं होतं बाहेर. या ठिकाणी रुद्र राहायचा पहिले, म्हणजे 1 वर्ष राहायला येतो. आता त्याला तिकडे शिफ्ट केले दुसरीकडे. इथे आम्हाला एवढा टाईम लागला की आमची ट्रेन सुटली आणि डायरेक्ट 3 तासानंतर ट्रेन होती. त्याच्यामुळे आम्ही कंटाळून इथंच बसलो. शिवाजीनगरला पोचल्यावर मी व्लॉग बनवायचा विसरून गेली होती. मग त्याच्यानंतर आम्ही बसलो, पण आमची ट्रेन गेली होती, म्हणजे आधीच गेली होती. आम्हाला माहिती होतं की आमची ट्रेन गेली आणि 3 तास आम्हाला बसावं लागलं होतं. पण मग आम्ही टांगळमंगळ केला आणि बसलो. आणि त्याच्यानंतर मग गाडी पण लेट आली, त्याच्यामध्ये पण मग मी विसरून गेले. आणि माझी चार्जिंग आत्तासुद्धा माझी चार्जिंग 4% आहे, तरी पण मी ब्लॉग करते कारण की एंड करायची विसरली होती मी. तर आम्ही सकाळी गेलेलो 6 वाजता आणि आता घरी आल्यावर पण 6 वाजलेत, म्हणजे 12 तास पूर्ण गेले त्याच्यामध्ये निघून. सो एवढंच होता ब्लॉग. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लवकरच नेक्स्ट ब्लॉग येणार आहे. सो स्टे ट्यून. तोपर्यंत बाय.